नमस्कार मित्रमंडळ, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत स्वागत करतो. तर आज 23 डिसेंबर 23 तर आज 24 डिसेंबर. तर तुम्हाला सांगतो की आज आम्ही आलो आहे कॅम्पामध्ये. 24 डिसेंबर तर उद्या 25 तारीख क्रिसमस होणार आहे. तर आम्ही आलेलो आहे क्रिसमस इव्हला पुणे MG रोडला आलेलो आहे आम्ही. ह्या ठिकाणी खूप गर्दी आणि प्रचंड गर्दी असते. तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो थोडं. इतक्या थंडीमध्ये बी एवढा क्राऊड आहे. तो कशासाठी एवढा क्राऊड आहे तुम्ही पण बघा. पण आता जर तुम्हाला पब्लिक दाखवेल तर तुम्हाला वाटेल की 6 किंवा 7 किंवा 8 वाजलेले असतील, पण 8 वाजलेलं नाही आहे. तर एवढा मोठा एवढ्या क्राऊड झालेला आहे. तर आताचं टायमिंग आहे 11:30चा टायमिंग बघून एवढी पब्लिक भयंकर तुम्ही बघताल ना, तर तुम्हाला दाखवतो. आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा माणसं आईस्क्रीम खायचं सोडत नाही आहे. तर आमच्या मित्रांनी एक आईस्क्रीम घेतलेली आहे, तो आहे ओबेद. त्यांनी टोकन घेतलेले, ते आईस्क्रीम घेणार आहे आता. तो पण एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम खाणार आहे गार. बघू आता ह्याचा परिणाम उद्या सकाळी काय होतो इथे. तर अजून तुम्हाला दाखवतो आईस्क्रीमचं दुकान, त्याच्यासमोर किती गर्दी आईस्क्रीम खाण्यासाठी. तर किती गर्दी आहे तुम्ही बघितली. आता टोकन घेतल्यानंतर आईस्क्रीम घ्यायला सुद्धा खूप गर्दी आहे. आपला मेंबर गेलेला आहे, एवढी गर्दी की गर्दीमधून आपल्या मित्रांनी एक आईस्क्रीम आणलेलीच आहे. त्यासाठी मी नाही खाणार कारण मला सर्दी होते. बघा मी आईस्क्रीम खातोय. हा बघा 3 लेअरचे आईस्क्रीम आहेत. आईस्क्रीम खाऊन तेवढं थंडीच्या दिवशी गार खातोय. अरे फेमस आहे या ठिकाणचं, खूप फेमस आहे आईस्क्रीम, त्याच्यामुळे आईस्क्रीम खातोय. तर आपल्या थोड्या वेळाने अजून MG रोडला जायचं. MG रोडला आपल्याला भरपूर अजून बघायला भेटेल, कारण का आज क्रिसमस आहे. रात्रीच्या 12 वाजता होणार आहे. तर चला आपण जाऊ MG रोडला बघू. तर आम्ही 2 जण MG रोडला आलेलो आहे. आपले पण मित्र बाकीचे आहेत. तर तुम्हाला क्राऊड दाखवतो. आजची रात्र खूप धमाका होणार आहे. मस्त एन्जॉय असणार आहे. मस्ती होणार आहे 1-1:30 वाजेपर्यंत. तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्लॉग बघत राहा. बघत असाल केवढं गर्दी आहे प्रचंड. आता 7, 7:30 किंवा 8 वाजलेले नाही, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. आता 12 वाजायला 20 मिनिटं राहिलेले आहेत. फक्त 11:15 झालेले आहेत. 15 ते 20 मिनिटं राहिले आहेत 12 वाजायला. तर तुम्ही सर्वजण बघा. आता थोड्या वेळाने म्हणजे क्रिसमस साजरी होणार आहे 12 वाजता. तर 11:56 झालेले आहेत. 11:56 झाले. आता MG रोडच्या मेन चौकामध्ये खूप गर्दी झालेली आहे. आता 12 वाजायला 5-4 मिनिटं झालेले, 4-5 मिनिट राहिलेले आहेत. तुम्ही गर्दी बघू शकता. बारा वाजायला 3 मिनिटं कमी राहिलेले आहेत. गर्दी आहे बघा तुम्ही. 2 मिनिटं बाकी आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिले आहेत. तर एवढं हल्ला चाललेला आहे. आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. तर मित्रांनो 12 वाजून गेलेले आहेत. क्रिसमस, हॅपी क्रिसमस तुम्हा सर्वजणांना. तर आजपासून 24 डिसेंबर चालू झाले. आजपासून 25 डिसेंबर चालू झालेली आहे. बोला. आता MG रोड फिरून झाल्यावरती आम्ही तुम्हाला सगळ्यात पुण्यातलं मोठं आणि चांगलं चर्च, त्याचं डेकोरेशन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर तुम्ही जरा सर्वजणांनी शेवटपर्यंत बघत राहा आपला ब्लॉग. हा कसला खतरनाक क्राऊड आहे. पुरी नका हात सर्वजण बघत आहेत. गर्दी झाला असेल रेकॉर्ड मग याच्यात. डोली माणसं असल्या गर्दी सुद्धा
व्हेरी क्रिसमस. रात्रीच्या 12 वाजले तरी पण एवढं गर्दी आहे खतरनाक मध्ये. तर चला आपल्याला अजून चर्चला जायचंय. आता आपण आलेलो आहोत सेंट पॅट्रिक चर्च मध्ये, जी माझी लहानपणची शाळा आहे. या मित्राची लहानपणीची शाळा आहे इथं. तर आता आपण ह्याच्या अगोदर आपण MG रोडला होतो. आता MG रोड पासून थोडं लांब आलेलो आहे आपण. कुठलं चर्च? सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल चर्चमध्ये आलेलो आहे. आता इथलं क्राऊड तुम्ही बघितलं आता असतं. अजून बाकीचे मित्र होती पण ती मित्र कुठं गायब झाली काय माहिती, भेटलीच नाही आपल्याला. तर बघू भेटली तर भेटली नाही तर गेली. तर तुम्हाला समोरून चर्च दाखवतो. समोरून चर्च किती भारी आणि क्लिअरिटी दिसते, म्हणजे एकदम सजवलेले. तर तुम्ही बघा चर्च किती भारी. हे अशा प्रकारे चर्च सजवलेले. तर तुम्ही बघितलंय. तर अजून मित्राचे आपले काय मित्र येणार आहेत, तर त्यामुळे आपण त्यांची वाट बघतोय. त्यानंतर आपण घरी जायचं. मित्राच्या मैत्रिणी येणार आहेत, मित्र नाही मैत्रिणी येणार, फिमेल येणार आहेत. हां, पण ब्लॉग बघायचं पूर्ण सोडू नका. आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता मित्र येणार आहेत. कुठं आता फोन लावलेला आहे. किती वेळ लागणार याला? 5 मिनिट लागतात. तिकडे जेवढं क्राऊड होतं त्याच्यापेक्षा जास्त इकडं क्राऊड आहेत. पण नाद विषय आहे. मित्राला त्याचे मित्र बिन मैत्रिणी पण भेटले. तुम्हाला दाखवतो लांबूनच. समोर आहेत ते मित्र बिन मैत्रिणी बी. तर आपण त्यांना भेटायचो. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आम्ही चाललोय दोघं पण घरी. आता आपला हा ब्लॉग इथंच एंड करतो. आता घरी जायचंय आपल्याला, झोपायचंय. रात्रीची खूप थंडी वाजत आहे. हिवाळा दिवस चालू आहे म्हणून फुल पॅक होऊन आलेलो आहे आम्ही दोघं पण. ह्याने कानात बोळं घातलेले आहेत. हा, याला एवढी थंडी वाजते तरी टोपी बिपी घालावी, काहीतरी करावं. आणि ह्याची मित्र जे आहेत 3 जण, बघा समोर गाडी चालू आहे. त्या गाडीत ह्याची मित्र चाललेले आहेत. मुली होत्या, त्या मुली गेल्या त्यांच्या घरी. तर आम्ही बी चाललो आमच्या घरी. आणि आजचा ब्लॉग हा इथं संपतो.